हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञा कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील एक खूपच इंटरेस्टिंग प्रकरण, भारतीय कलांचा इतिहास सुरू करणार आहोत. आपण रोजच कितीतरी चित्र बघतो, गाणी ऐकतो, पण कधी विचार केलाय का की या कलेचा उगम, अ व्हेरी बिगिनिंग, कुठे झाला असेल? तिचा हा हजारो वर्षांचा प्रवास कसा झाला असेल? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे इतिहासाचे असेच महत्त्वाचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एका बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया. कला म्हणजे नक्की काय? व्हॉट एक्झॅक्टली इज आर्ट? आपण जेव्हा एखादं सुंदर चित्र बघतो किंवा एखादा गाणं ऐकून आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतात, तेव्हा आपण कलेचा अनुभव घेत असतो, नाही का? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कला म्हणजे आपल्या मनातले जे विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत आणि आपल्याला जे अनुभव आले आहेत ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर आणि प्रभावी मार्ग. अगदी बरोबर सर. आणि या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कलाकाराची कल्पनाशक्ती, त्याची इमॅजिनेशन, आणि दुसरी म्हणजे त्याची संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी. कलाकार जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा तो स्वतःचे अनुभव, स्वतःच्या भावना त्यात ओततो, आणि ती कला तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती बघणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनात तीच भावना निर्माण करू शकते. थोडक्यात सांगायचं तर कलाकार आणि रसिक म्हणजे अ क्रिएटर अँड अन ऑब्झर्वर यांच्यात एक इमोशनल कनेक्शन, एक भावनिक पूल बांधण्याचं काम कला करते. आता आपल्या भारतात कलेच्या दोन मुख्य परंपरा दिसतात. एक आहे लोककला, ज्याला आपण फोक आर्ट म्हणतो, आणि दुसरी आहे अभिजात कला म्हणजेच क्लासिकल आर्ट. लोककला म्हणजे काय? तर ही लोकांच्या जगण्याचा एक भाग असलेली कला आहे, जी हजारो वर्षांपासून चालत आली आहे. जसं की गावाकडे सणांच्या दिवशी बायका एकत्र येऊन ओव्या गातात किंवा पारंपरिक नृत्य करतात. यात काही कडक नियम नसतात, असतो तो फक्त एक सहज उत्स्फूर्त आनंद आणि सगळ्यांचा सहभाग. या उलट अभिजात कला, फॉर एक्झाम्पल भरतनाट्यम किंवा शास्त्रीय संगीत, ही प्रमाणित नियमांनी, एस्टॅब्लिश्ड रूल्सनी बांधलेली असते. ती शिकण्यासाठी वर्षानुवर्षांचं ट्रेनिंग आणि साधना लागते, आणि त्यात परफेक्शनला म्हणजे निपुणतेला खूप महत्त्व असतं. ठीक आहे, चला तर मग आपण या कला प्रकारांपैकी एका सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या कलेबद्दल बोलूया, आणि ती म्हणजे चित्रकला म्हणजेच पेंटिंग. चित्रकलेला द्विमित कला असंही म्हणतात. द्विमित म्हणजे 2 डायमेन्शनल, कारण ती कागद, भिंत किंवा कॅनव्हाससारख्या सपाट पृष्ठभागावर काढली जाते. तिला फक्त लांबी आणि रुंदी असते, खोली नसते. भारतीय चित्रकलेचा प्रवास खरंच खूप मोठा आणि थक्क करणारा आहे. याची सुरुवात होते हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाने गुहांमध्ये काढलेल्या चित्रांपासून, म्हणजे केव्ह पेंटिंग्सपासून. त्यानंतर येतात आपल्या वेगवेगळ्या लोकपरंपरा, जसं की महाराष्ट्राची प्रसिद्ध वारली चित्रकला. मग येतो अभिजात कलेचा काळ, ज्यात हस्तलिखितांमध्ये काढलेली सुंदर लघुचित्र म्हणजे मिनिएचर पेंटिंग्स दिसतात. आणि शेवटी ब्रिटिश काळात युरोपियन शैलीचा प्रभाव आपल्या कलेवर कसा पडला हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला, या प्रवासातील प्रत्येक टप्पा आपण आता सविस्तरपणे पाहूया. भारतात चित्रकलेचे सगळ्यात जुने पुरावे, द ओल्डेस्ट एव्हिडन्स, सापडतात ते म्हणजे दगडांवर, गुहांमध्ये कोरलेली चित्र. ही चित्र आपल्याला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये सापडली आहेत. या चित्रांमधून आपल्याला त्या काळातील मानवाचं जीवन कसं होतं याची कल्पना येते. जसं की शिकारीची दृश्य, प्राण्यांची चित्र आणि लोक एकत्र येऊन नाचत आहेत असे प्रसंग. यातलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशातील भीमबेटका. हे ठिकाण इतकं महत्त्वाचं आहे की युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हजारो वर्षांपूर्वीच्या त्या माणसाने रंग कसे बनवले असतील? तेव्हा तर आजच्यासारखे रेडीमेड कलर्स नव्हते. तर त्यांनी पूर्णपणे निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरल्या. झाडांची पानं, फुलं, फळं किंवा वेगवेगळ्या रंगांची माती आणि दगड यांचा चुरा करून ते नैसर्गिक रंग, नॅचरल कलर्स तयार करायचे. आणि ब्रश म्हणून तर बांबूच्या काड्या किंवा प्राण्यांचे केस. यावरून त्यांची कल्पकता आणि साधनसंपत्तीचा वापर करण्याची पद्धत किती जबरदस्त होती हे लक्षात येतं. आता आपण बोलूया लोकचित्रकलेबद्दल, म्हणजे फोक पेंटिंग स्टाईल्स. गुहाचित्रांची जी परंपरा होती तीच पुढे या लोककलांमध्ये जिवंत राहिलेली दिसते. ही कला लोकांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या सण उत्सवांशी आणि घरगुती समारंभांशी जोडलेली असते. अगदी साधं उदाहरण घ्या, आपल्या दारात काढली जाणारी सुंदर रांगोळी किंवा लग्न समारंभात भिंतींवर काढली जाणारी चित्र, हे सगळं याच लोकचित्रकलेच्या समृद्ध परंपरेचा भाग आहे. लोकचित्रकलेचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे
आपल्या महाराष्ट्रातील वारली चित्रकला, विशेषतः ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या वारली आदिवासी समाजाची ही एक अत्यंत सुंदर आणि समृद्ध परंपरा आहे. आज ही कला फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती राहिलेली नाहीये, तर संपूर्ण जगात तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वारी चित्रांची काही खास वैशिष्ट्ये आहेत आणि हे मुद्दे परीक्षेच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचे आहेत, सो प्लीज नोट देम. यातली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यात वापरले जाणारे भूमितीतील आकार म्हणजे जॉमेट्रिक शेप्स. माणसं किंवा प्राणी काढण्यासाठी सरळ रेषा, त्रिकोण, वर्तुळ आणि चौरस यांचाच वापर केला जातो. ही चित्र निसर्ग आणि वारली समाजाच्या सामाजिक जीवनावर आधारित असतात, जसं की शेतीची कामं, लग्न सोहळा किंवा त्यांचे सण. पारंपरिक पद्धतीने गेरूने सारवलेल्या लालसर तपकिरी भिंतीवर तांदळाच्या पिठाची पेस्ट वापरून ही साधी सोपी पण खूप अर्थपूर्ण चित्र काढली जातात. या वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल रेकग्निशन मिळवून देण्याचं खूप मोठं श्रेय जातं ते जीव्या सोमा मशे यांना. त्यांनी आपल्या कलेतून वारली लोकांचं जीवन आणि त्यांच्या परंपरा संपूर्ण जगासमोर मांडल्या. त्यांच्या या अमूल्य कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलं आहे. लोककलेच्या या उत्स्फूर्त आणि साध्या जगातून आता आपण वळूया अभिजात चित्रकलेकडे, म्हणजेच क्लासिकल पेंटिंगच्या दुनियेत. लोककलेप्रमाणे ही मुक्त नसते, तर ही काही विशिष्ट नियमांवर आणि प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेल्या सिद्धांतांवर आधारित असते. इट्स अ व्हेरी डिसिप्लिन आर्ट फॉर्म. प्राचीन भारतीय साहित्यात चित्रकलेची 6 मुख्य अंग सांगितली आहेत, ज्यांना षडांगे असं म्हणतात. ही 6 सूत्रे परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. पहिला आहे रूपभेद, म्हणजे वेगवेगळ्या आकारांचं ज्ञान, व्हरायटी ऑफ फॉर्म्स. दुसरा आहे प्रमाण, म्हणजे चित्रातील प्रत्येक गोष्टीचं योग्य माप किंवा प्रपोर्शन. तिसरा आहे भाव, म्हणजे चित्रातील चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. चौथा आहे लावण्य योजन, म्हणजे चित्रात सौंदर्य, अ सेन्स ऑफ एस्थेटिक्स निर्माण करण्याची कला. पाचवा आहे सादृश्यता, म्हणजे चित्र वास्तवाशी किती मिळतं-जुळतं आहे, हाऊ रिअल इट लुक्स. आणि 6वं वर्णिकाभंग, म्हणजे रंगांचं अचूक आणि सुंदर नियोजन, दी आर्ट ऑफ कलर कॉम्पोजिशन. अभिजात परंपरेतील एक खूप महत्त्वाचा आणि सुंदर प्रकार म्हणजे लघुचित्र, म्हणजेच मिनिएचर पेंटिंग्स. नावाप्रमाणेच ही खूप लहान आकाराची आणि खूप डिटेल्ड चित्र असतात. विचार करा, पूर्वीच्या काळी जेव्हा प्रिंटिंग प्रेस नव्हतं, तेव्हा सगळी पुस्तकं हाताने लिहिली जायची. या हस्तलिखितांना म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्सना अधिक आकर्षक आणि समजायला सोपं बनवण्यासाठी त्यातील प्रसंगांवर आधारित ही छोटी सुंदर चित्र काढली जात असत. या लघुचित्र शैलीचा विकास अनेक टप्प्यांमध्ये झाला. सुरुवातीला भारतावर पर्शियन शैलीचा प्रभाव होता. नंतर मुघल काळात पर्शियन आणि भारतीय शैलींचं मिश्रण झालं आणि त्यातून एक नवीन, अत्यंत सुंदर मुघल लघुचित्र शैली तयार झाली. ही शैली तिच्या रिअलिस्टिक डिपिक्शनसाठी म्हणजे वास्तववादी चित्रणासाठी आणि दरबारी देखाव्यांसाठी ओळखली जाते. यानंतर दक्षिणेत आणि महाराष्ट्रात मराठा चित्रशैली विकसित झाली, जी मुघल शैलीपेक्षा थोडी वेगळी होती आणि ज्यात स्थानिक वैशिष्ट्ये अधिक होती. मराठा चित्रशैली ही फक्त एक कला नाही, तर इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक खूप महत्त्वाचा सोर्स आहे. या चित्रांमधून आपल्याला त्या काळातील लोकांचे पोशाख कसे होते, त्यांच्या चालीरीती काय होत्या, सण उत्सव आणि त्यांची लाईफस्टाईल कशी होती, हे सगळं जिवंतपणे बघायला मिळतं. आजकाल आपण जे ऐतिहासिक चित्रपट किंवा मालिका बघतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट, तर त्यात त्या काळातील वातावरण आणि वेशभूषा हुबेहूब निर्माण करण्यासाठी आर्ट डिरेक्टर्स अशाच चित्रांचा अभ्यास करतात. आता आपण भारतीय चित्रकलेच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि एका महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. ब्रिटिश काळात भारतात एका नवीन चित्रशैलीचा प्रभाव वाढला, ती म्हणजे युरोपीय चित्रशैली. ह्या शैलीची चित्र काढण्याची पद्धत आणि विषय हे भारतीय शैलीपेक्षा खूप वेगळे होते. यामध्ये वस्तू जशी आहे तशीच, म्हणजे एकदम रिअलिस्टिक काढण्यावर भर होता. तसंच प्रकाश आणि सावलीचा खेळ आणि चित्रामध्ये 3D इफेक्ट निर्माण करण्यावर जास्त जोर दिला जाय. या युरोपीय शैलीचं पद्धतशीर शिक्षण देण्यासाठी मुंबईमध्ये सन 1857 मध्ये सर जमशेदजी जीजीभॉय स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री, म्हणजेच आजचं आपलं जगप्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्ट, या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेतून अनेक महान भारतीय चित्रकारांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी भारतीय संवेदनशीलता आणि पाश्चात्य तंत्रज्ञान म्हणजे वेस्टर्न टेक्निक्स यांचा एक सुंदर मिलाप आपल्या कलेतून घडवून आणला. इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलेले एक मराठी चित्रकार होते, गंगाराम तांबट. त्यांनी वेरूळ आणि कार्ले येथील आपल्या प्राचीन लेण्यांची इतकी सुंदर आणि जिवंत चित्र काढली होती
की ती आजही अमेरिकेतील येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट या प्रतिष्ठित म्युझियममध्ये जपून ठेवली आहेत. विचार करा, एका मराठी कलाकाराची कलाकृती परदेशात इतक्या सन्मानाने जतन केली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या लेक्चरला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण भारतीय चित्रकलेचा हजारो वर्षांचा प्रवास बघितला. अगदी गुहेतील आदिमानवाच्या चित्रांपासून ते वारली कलेच्या साधेपणापर्यंत आणि मुघल लघुचित्रांच्या वैभवापासून ते ब्रिटिशकालीन शैलीच्या प्रभावापर्यंत. हा सगळा आपला अमूल्य वारसा बघितल्यावर एक प्रश्न मनात येतो. आपली ओळख असलेली ही कला परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय करायला हवं? यावर नक्की विचार करा. आशा आहे की तुम्हाला हा भाग नीट समजला असेल. पुढच्या भागात आपण शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा इतिहास बघणार आहोत. तो भाग चुकवू नका, म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय कलांचा इतिहास समजून घेणार आहोत. पण हा इतिहास म्हणजे काही वेगवेगळ्या तुटक घटना नाहीत, तर तो एक अखंड धागा आहे, एक वाहती नदी आहे जी हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीला आकार देत आली आहे. जर तुम्हाला आमचे हे प्रयत्न आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया हा रंजक प्रवास. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा एखादं जुनं मंदिर बघतो किंवा किल्ला पाहतो तेव्हा आपण फक्त दगड विटांची इमारत पाहत नसतो? नाही, आपण त्या काळातल्या लोकांच्या कथा, त्यांच्या भावना, त्यांची कला बघत असतो. खरं तर प्रत्येक स्मारक ही काळाने सांगितलेली एक गोष्ट आहे आणि आज आपण अशाच काही गोष्टी ऐकणार आहोत. चला तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या कलेपासून जी आजही हजारो वर्षांनंतर आपल्यासमोर उभी आहे, म्हणजे शिल्पकला आणि स्थापत्यकला. यालाच आपण स्कल्पचर आणि आर्किटेक्चर म्हणतो. या कलाकारांनी फक्त दगड नाही घडवले, तर आपला इतिहास आणि आपली संस्कृती दगडांमध्ये कायमची कोरून ठेवली. भारतीय कलेची मुळं खूप खोलवर आहेत बरं का. अगदी मौर्य काळापासून सम्राट अशोकाचे ते भव्य स्तंभ आठवतात? तिथून कलेचा प्रवास सुरू झाला. मग मौर्योत्तर काळात सांचीच्या स्तूपासारखी अप्रतिम निर्मिती झाली आणि गुप्त काळात तर मंदिरं बांधण्याची सुरुवात झाली. जणू काही मंदिर स्थापत्य कलेची पहाटच झाली. प्रत्येक काळात कलेचं रूप कसं बदलत गेलं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता पुढे जाण्याआधी एक महत्वाचा शब्द समजून घेऊया. स्तूप. स्तूप म्हणजे काय? तर ही एक घुमटाच्या आकाराची म्हणजे डोम शेप्ड वास्तू असते. सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांचे किंवा महत्वाच्या बौद्ध भिक्खूंचे अवशेष जपून ठेवण्यासाठी ती बांधली जायची. पण पुढे जाऊन स्तूप हे बौद्ध कला आणि स्थापत्यकलेचं एक महत्वाचं केंद्र बनलं. स्तूप कलेची दोन सर्वोत्तम उदाहरणे म्हणजे एकतर आपल्या भारतात मध्य प्रदेशात असलेला सांचीचा स्तूप, जो सम्राट अशोकाने बांधला होता, आणि दुसरं चक्क इंडोनेशियामध्ये. हो, तिथला बोरोबुदूर स्तूप हा जगातला सर्वात मोठा स्तूप मानला जातो. यावरून आपण विचार करू शकतो की भारतीय कलेचा प्रभाव देशाबाहेर किती दूरवर पोचला होता. आता बोलूया एका अशा कलेबद्दल जी अक्षरशः अंगावर काटा आणते. ती म्हणजे लेणी कोरण्याची कला. विचार करा, एकच मोठाचा मोठा डोंगर, एकच खडक आणि त्यातून अख्खं मंदिर किंवा विहार कोरून काढायचं. आपल्या महाराष्ट्रातली अजिंठा आणि वेरूळची लेणी याच कलेचा अद्भुत नमुना आहेत. हे फक्त कौशल्य नाही, तर त्या कलाकारांची प्रचंड श्रद्धा आणि मेहनत आहे. इट्स ट्रूली अनबिलिव्हेबल. गुप्त काळात मंदिरं बांधायला सुरुवात झाल्यावर भारतात दोन प्रमुख मंदिर शैली म्हणजे टेम्पल आर्किटेक्चर स्टाईल्स विकसित झाल्या. उत्तर भारतात जी शैली प्रसिद्ध झाली ती म्हणजे नागर शैली. तिची ओळख म्हणजे तिचं उंच वळणदार शिखर. आणि दक्षिण भारतात जी शैली विकसित झाली ती आहे द्रविड शैली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे पिरॅमिडच्या आकाराचं मजल्या मजल्यांचं शिखर, ज्याला विमान म्हणतात. आता आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे भारतीय कलेने बाहेरून आलेल्या नवीन विचारांना, नवीन शैलींना आपलंसं केलं. हा एक प्रकारचा कल्चर एक्सचेंज होता, ज्यामुळे आपली कला अजूनच समृद्ध झाली. पाहूया हे कसं घडलं. तर झालं असं की मध्ययुगात भारतात आलेल्या इस्लामिक सत्ताधीशांनी आपल्यासोबत पर्शियन, अरेबिक आणि सेंट्रल एशियन कला परंपरा आणल्या. या नवीन गोष्टी जेव्हा आपल्या भारतीय शैलीमध्ये मिसळल्या ना, तेव्हा एक एकदम नवीन आणि सुंदर स्थापत्य शैली जन्माला आली. तिचं नाव आहे इंडो इस्लामिक शैली. यात आपल्याला घुमट म्हणजे डोम, सुंदर कमाणी आणि दगडावर केलेलं नाजूक जाळीकाम बघायला मिळतं.
या इंडो इस्लामिक शैलीचं सुरुवातीच्या काळातील सगळ्यात उत्तम आणि भव्य उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे दिल्लीचा कुतुब मिनार. हा फक्त एक उंच टॉवर नाहीये, तर दोन संस्कृतींच्या कलात्मक संगमाचं एक जिवंत प्रतीक आहे. आणि तुम्हाला माहितीये याची उंची किती आहे? तब्बल 73 मीटर्स, म्हणजे साधारणपणे 22-23 मजली इमारती एवढी उंची. विचार करा, त्या काळात कोणतीही आधुनिक टेक्नॉलॉजी नसताना एवढी उंच आणि देखणी वास्तू उभारणं हे किती मोठं चॅलेंज असेल. खरंच त्या काळातल्या कारागिरांच्या कौशल्याला सलाम. या इंडो इस्लामिक शैलीचा सर्वोच्च बिंदू, या मास्टरपीस म्हणजे ताजमहल. मुघल सम्राट शहाजहाने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत बांधलेली ही वास्तू. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ताजमहलचं वर्णन काळाच्या गालावरील एक अश्रू असं केलंय. या एका वाक्यातच त्याचं सगळं सौंदर्य सामावलेलं आहे. कलेच्या मिलाफाचा हा प्रवास इथेच थांबला नाही. पुढे ब्रिटिश काळात युरोपची गॉथिक शैली आणि भारतीय शैली एकत्र आल्या आणि त्यातून एक नवीनच इंडो गॉथिक शैली तयार झाली. यात आपल्याला उंच, टोकदार कमानींसोबत भारतीय नक्षीकाम दिसतं. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टॉमिनस. मित्रांनो, जर तुम्हाला हे विवेचन आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. ठीक आहे, आतापर्यंत आपण दगडावर कोरलेल्या कलेबद्दल म्हणजे वास्तूंबद्दल बोललो. आता आपण अशा कलाप्रकारांकडे वळूया ज्या जिवंत आहेत, ज्या सादर केल्या जातात, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स. यात येतं संगीत, नृत्य आणि नाट्य. भारतात या सादर केल्या जाणाऱ्या कलांचे म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्सचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लोककला, जी सामान्य लोकांच्या रोजच्या जगण्यातून, सणांमधून, उत्सवांमधून तयार झाली आहे, जसं की आपली लावणी. आणि दुसरा प्रकार आहे अभिजात कला, म्हणजेच क्लासिकल आर्ट. याचे काही ठरलेले नियम, व्याकरण आणि शास्त्र असतं, जसं की भरतनाट्यम. या सगळ्या अभिजात कलांचा म्हणजे क्लासिकल आर्ट्सचा मूळ आधार कोणता? तर तो आहे भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ. हा ग्रंथ म्हणजे कलांसाठी एक प्रकारे एन्सायक्लोपीडिया आहे. गायन, वादन, नृत्य, नाट्य या सगळ्या कलांबद्दल इतकं सविस्तर विवेचन यात केलं आहे की हा जगातल्या सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक मानला जातो. ह्याच नाट्यशास्त्राच्या आधारावर भारतात वेगवेगळ्या प्रांतात विविध शास्त्रीय नृत्यशैली विकसित झाल्या. उत्तर भारतात कथ्थक, तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम, केरळमध्ये कथकली आणि मोहिनीअट्टम, ओडिशामध्ये ओडिसी, आंध्र प्रदेशात कुचिपुडी आणि आपल्या महाराष्ट्राची लावणी, जिला आता अभिजात कलेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किती विविधता आहे बघा आपल्या देशात. नृत्याप्रमाणेच भारतीय शास्त्रीय संगीताच्याही दोन मुख्य पद्धती आहेत. उत्तर भारतात जी पद्धत आहे तिला हिंदुस्थानी संगीत म्हणतात. यात कलाकाराला राग सादर करताना स्वतःच्या कल्पकतेने म्हणजे मनोविष्कार करून गाण्याची जास्त संधी असते. तर दक्षिण भारतातल्या पद्धतीला कर्नाटक संगीत म्हणतात, ज्यात आधीपासून ठरवलेल्या रचनांवर म्हणजे कॉम्पोजिशन्सवर जास्त भर दिला जातो. तर आपण प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत कलेचा प्रवास पाहिला. पण आजच्या काळात म्हणजे मॉडर्न वर्ल्डमध्ये या कलेचं काय? कला फक्त छंद म्हणून उरली आहे की ती एक व्यवसाय, एक करिअर ऑप्शनसुद्धा बनली आहे? चला, या शेवटच्या टप्प्यात हेच पाहूया. इथे एक नवीन संकल्पना येते, ती म्हणजे उपयोजित कला, ज्याला इंग्रजीत अप्लाइड आर्ट्स म्हणतात. याचा सरळ अर्थ आहे कलेचा उपयोग दैनंदिन वापरातल्या वस्तू सुंदर आणि अधिक उपयुक्त बनवण्यासाठी करणे. म्हणजे कलेचा वापर फक्त चित्र काढण्यापुरता किंवा मूर्ती बनवण्यापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या घरातल्या फर्निचरपासून ते आपण वापरत असलेल्या मोबाईल ॲपच्या डिझाईनपर्यंत सगळीकडे करणे. आणि ह्याच उपयोजित कलेमुळे आज अनेक नवीन करिअर संधी निर्माण झाल्या आहेत. बघा, घरातली सजावट करणारा इंटिरियर डिझायनर, जाहिराती बनवणारा ग्राफिक आर्टिस्ट, सिनेमा किंवा सिरियलचा सेट तयार करणारा आर्ट डायरेक्टर किंवा मग व्यावसायिक फोटोग्राफर, ही सगळी क्षेत्र कलेवरच तर आधारलेली आहेत. आणि हो, ह्या क्षेत्रांमध्ये उत्तम शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी आता आपल्या देशात खूप चांगल्या संस्था आहेत. त्यातलीच एक म्हणजे अहमदाबाद इथली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणजेच NID. ही संस्था ह्या क्षेत्रात जगभर प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, प्राचीन काळातल्या स्तूपांपासून सुरू झालेल्या भारतीय कलेचा हा प्रवास मंदिरं, लेण्या, मिनार, ताजमहल, शास्त्रीय संगीत, नृत्य पार करत आजच्या काळातल्या प्रॉडक्ट डिझाईन आणि ग्राफिक्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की कलेचा हा अखंड धागा कधीच तुटला नाही.
तो फक्त आपलं रूप बदलत राहिला आणि आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनून राहिला. हा सगळा प्रवास पाहिल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की कलेची ही गोष्ट, हा अखंड धागा आपल्याला भविष्यात कुठे घेऊन जाईल? याचं उत्तर कदाचित आपल्याच आजूबाजूला आहे. आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीत, आपण पाहत असलेल्या प्रत्येक रचनेत ती कला दडलेली आहे. फक्त तिला पाहण्याची नजर आपल्याला तयार करायची आहे. आजच्यासाठी इतकंच. या धड्याची रिव्हिजन नक्की करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण विवेचन ऐकण्यासाठी सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.